केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करा आणि दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता गुरुवार रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभेच्या वतीनं नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर शेतकरी शेतमजुरांचा मोर्चा झाला। केंद्रातील भाजपा सरकारने मंजूर केलेले 3 कायदे शेतकरी विरोधी असून शेती क्षेत्र पूर्णपणे अदानी, अंबानी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हवाली करण्याचे कारस्थान आहे। भाजपाचा हा डाव हाणून पाडण्याचे आवाहन यावेळी मोर्चाला संबोधित करताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे यांनी केले। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुरुस्ती करण्याच्या नावाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीची रचनाच नष्ट करून शेतकऱ्यांना हमी भावाचे असलेले कवच काढून टाकून शेतकऱ्यांना पूर्णपणे बाजाराच्या मर्जीवर ढकलण्याचे काम हा कायदा करणार आहे। जगात कुठे या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे भले झाल्याचा इतिहास नाही। शेतीमालाला जीवनावश्यक वस्तू कायद्यातून वगळून सरकार भांडवलदारांना शेती उत्पादनाचा काळा बाजार करण्याची परवानगी देत आहे। त्यामुळे अन्न सुरक्षा कायदा आणि रेशन पुरवठा व्यवस्था संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे यावेळी बोलताना किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य सुनील मेटकर यांनी सांगितले। यावेळी शेतमजूर युनियनचे विदर्भ संघटक संजय मंडवधरे यांनीही मोर्चाला संबोधित केले। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पाठविले। निवेदनाद्वारे स्वामीनाथन आयोग लागू करा, पीक विमा त्वरित द्या, कोरोना काळातील वीज बिल माफ करा, येऊ घातलेला वीज सुधारणा कायदा रद्द करा इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश आहे। मोर्चामध्ये विनोद तरेकर, हरिदास राजगिरे, हरिदास देशमुख, नारायण भगवे, ओमप्रकाश सावळे, संतोष सुरजुसे, गणेश अवझाडे, बाबाराव इंगळे, योगेश अवझाडे, मोरेश्वर वंजारी, अरुण शिंदे, दादाराव दादरवाडे, सुखदेव शेंडे, माधव ढोके, अंकुश वैद्य, उमेश मंदुरकर, अमोल राजकुळे, देवेंद्र कंठाळे, प्रफुल्ल देशमुख, श्रीकृष्ण वैद्य, अविनाश कणसे, शमशेर खान पठाण, पुरुषोत्तम टापरे, इस्राईल शहा, सागर कोल्हे, संजय सुलताने, रामदास लांजेवार, भूषण इतापुरे, मनोज नांदुरकर, सतीश शिंदे, अवधूत निकोडे, सचिन भोयर, नारायणराव झिमटे, ओंकार पाखरे, दादाराव घनमोडे, चंद्रशेखर भांबुरकर, सचिन मेटकर इत्यादींसह शेकडो शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते। उत्तम ब्राह्मणवाडेंसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।